मंडळी, आज केला होता कुरमुरा चिवडा. एकदम खायला छान आणि करायला पण सोपा, एकदम कुरकुरीत झालेला. त्यासाठी ना कुरमुरे घेतले. त्याला ना मुरमुरे पण बोलतात. अर्धा किलो असे कुरमुरे घेतले, सर्व साफ करून घेतले आणि त्यामध्ये मी चाळून पण घेतले, कारण ते माती रेती असेल ना ती पण निघून येईल. नंतर काय करायचे, सर्व कुरमुरे मी 2 मिनिटं असं भाजून घेते. जास्त वेळ नाही, थोडेसे कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे बघा सर्व हे भाजून घेतले. नंतर कढईमध्ये 1 वाटी असं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की मी ते शेंगदाणे घातले. शेंगदाणा पण 1 वाटी घेतलेला. गॅस मी बारीक ठेवायचा आणि सर्व शेंगदाणे कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे बघा सर्व शेंगदाणे भाजून घेतले. आता मी इथे सुकं खोबरं घेतलं. सुकं खोबऱ्याच्या कशा पोडी करून घेतल्या त्या मी पण भाजून घेणार. इथे सुकं खोबरं पण चांगलं असं लालसर होतात ना, कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घेतले. तर इथे आता मी डाळ पण घेतली. ही भाजलेली डाळ असते तरी पण आपण 1 मिनिट अशी भाजून घ्यायची, त्यामुळे खायला छान लागते. आता इथे मिरच्या पण घेतल्या. तर मिरच्या पण चांगल्या अशा कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घ्यायच्या. गॅस इथे मीडियमच ठेवला. मीडियम गॅसवर सर्व हे मी भाजून घेणार. तर इथे बघा आता हे मी बदाम घेतली आहे. तुम्हाला पाहिजे तर काजू मनुका पण घेऊ शकता. मी थोडीशी बदाम फक्त घेतले आणि भाजून घेतलं. तर इथे आता कढीपत्ता स्वच्छ साफ करून म्हणजे धुवून घेतला आणि पुसून घेतलेला, पाणी ठेवायचं नाही. तसं सर्व हे कुरकुरी होतं ना तोपर्यंत भाजून घेतला कढीपत्ता. तर इथे बघू शकता सर्व भाजून घेतलं. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. आता इथे मी मोठा स्टोव घेतला, त्यामध्ये 2 चम्मच जसं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हळद टाकली आणि काश्मीरी लाल मिर्च टाकली फक्त कलरसाठी. तर तिखटसाठी आपण कशा मिरच्या घातल्या आहेत, फक्त मी कलरसाठी म्हणून काश्मीरी लाल मिर्च टाकली. सर्व कुरमुरे घालायचा, चिवडा असा छानसर मिसळून घ्यायचा. एकदम छान लागतो चिवडा आणि झटपट होतो, खायला छान लागतात, कुरकुरीत राहतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.